तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अखेर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। गुन्ह्यामध्ये नेमकी कोणकोणती कलमं लावलेली आहेत आणि पुढे नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत। सर, कसला हा जो काही एकंदरीत गुन्हा आहे आता दाखल झालेला आहे, मात्र यामध्ये कलमं नेमकी कोणकोणती लावली? याच्यामध्ये डॉक्टर घैसास यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1) या कलमानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याकडे जे घटना झाली होती डीएमएसला, त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी अलंकार पोलीस स्टेशनने करून तो जो अहवाल आहे तो बीजी मेडिकल कॉलेज यांची जी वैद्यकीय कमिटी आहे, शासन निर्णय 2014 जो आहे त्या निर्णयानुसार त्याचा ओपिनियन देण्यासाठी त्यांच्याकडे सादर केलं होतं। त्यांच्या ओपिनियन आज आपल्याकडे प्राप्त झालं। या ओपिनियनमध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा केला आहे असं ठप्पा ठरवल्याने त्यांच्या विरोधात आज अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये सर किती नेमकी शिक्षा होऊ शकते? याच्यामध्ये सर्व तुम्हाला याच्यामध्ये शिक्षेचं तरतूद तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ती शिक्षेची तरतूद आहे। मात्र हा बेलेबर ऑफेन्स आहे की कसं आहे? मग ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करण्यात येईल। या सगळ्यामध्ये 10 लाखांचा जो काही मुद्दा होता त्यावरती कुठे काही भाष्य करण्यात आलंय? या पूर्ण प्रकरणाचा जो अहवाल आहे त्या कमिटीच्या वैद्यकीय कमिटी जी आहे त्या कमिटीच्या ओपिनियन आपल्याकडे आलेला आहे आणि त्या कमिटीच्या ओपिनियनमध्ये फक्त डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवलेला आहे आणि त्याच अहवालावरून आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। सर, एक शेवटचा प्रश्न आहे। डॉक्टर घैसास यांच्या घराबाहेर जे पोलीस प्रोटेक्शन लावण्यात आलं त्याच्यावरतून मोठी टीका होत होती, आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, हे पोलीस प्रोटेक्शन काढणार वगैरे? याच्यावेळी बघा, प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करणे कायदेशीर प्रमाणे किंवा कायद्याला धरून असेल तर ते पोलिसांचं कर्तव्य आहे, परंतु याच्यामध्ये आता जो गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्हा दाखल प्रकरणामध्ये जी पुढची जी आवश्यक प्रक्रिया जी आहे पोलिसांची ती नक्कीच या ठिकाणी पोलीस पार पाडतील। आपण बघतोय की माझ्याबरोबर संभाजी कदम सर होते आणि जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आता या सगळ्याच मध्ये खरं तर पुढची जी काही कारवाई आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। लवकरच सुश्रुत घैसास यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर नेमकं या सगळ्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि केवळ ही कारवाई सुश्रुत घैसास यांच्यावरच होते की मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती सुद्धा ही कारवाई होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की मग या सगळ्यामध्ये केवळ घैसास यांनाच कुठेतरी मध्ये अडकवून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मात्र सेफर साईड बाजूला पडतंय का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।